श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या ह्याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. अश्विन अमावस्याच्या संध्याकाळी योग्य मुहूर्तावरती जर तुम्ही लक्ष्मीपूजन केलं तर तुमच्या घरातील लक्ष्मी ही स्थिर राहते. आपल्याला वर्षभर सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, धन, संपत्ती प्राप्त होते. म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन तसेच कुबेरपूजन देखील केलं जातं. तर आज आपण साधी विधिवत लक्ष्मीपूजा कशी करायची हे पाहणार आहोत. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आणि मंत्रसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा शुक्रवारी 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजन केले जाईल. यंदा लक्ष्मीपूजन हा शुभमुहूर्त हा शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:04 ते रात्री 8:35 असणार आहे. या प्रदोष काळामध्ये तुम्ही श्री महालक्ष्मीची पूजन करावं. श्री लक्ष्मीपूजन हे दिवे लागण्याच्या वेळी सायंकाळी केलं जातं. लक्ष्मीपूजनाची मांडणी करण्यापूर्वी आपण आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. लक्ष्मीपूजनाला सुरुवात करण्याआधी आपण आपल्या तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. सर्वात आधी आपल्याला तुळशीचं पूजन करून घ्यायचं आहे. तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं. त्यानंतर तुळशीसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर तुम्ही उंबरट्याला हळदीचं लेपन देखील करायचं आहे. उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं. त्यानंतर लक्ष्मीचं पावलं असतील तर ती उंबरट्यावरती तुम्ही लावून घ्या. मग ती चांदीची असो किंवा मग तुम्ही कोणतीही प्लॅस्टिक वगैरे धातूची आणली असतील तरी देखील चालतील. त्यानंतर उंबरट्याच्या दोन्ही बाजूला दिवा लावायचा आहे. नंतर लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची आहे. लक्ष्मीपूजनाचा असं बरंचसं साहित्य लागतं. त्यासाठी अगोदर तासभर तुम्ही सर्व साहित्य एकत्र करून गोळा करून मग नंतर मांडणी करायला बसलात तरी चालेल. आता सर्व साहित्यांची जुळवाजुळव करायची, मांडणी करून घ्यायची आणि योग्य मुहूर्तावरती तुम्ही लक्ष्मीपूजन केलं तरी देखील चालेल. ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला तेथील जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. नवीन वस्त्र टाकायचं आहे. देवीला लाल रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जी काही सजावट करायची असेल ती देखील अगोदर करून घ्यायची आणि दोन्ही बाजूला तुम्हाला 2 समया लावायच्या आहेत. कारण श्री महालक्ष्मीची पूजनामध्ये समईला देखील खूप मोठा आणि महत्त्वाचा मान आहे. त्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये समई लावायची आहे. पूजेला बसण्या अगोदर सर्व साहित्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची आहे. लक्ष्मीपूजनासाठी जे संपूर्ण साहित्य लागतं त्याचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती लवकरच अपलोड होणार आहे. तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही पूजेला लागणारं सर्व साहित्य जे आहे ते गोळा करू शकता. त्यानंतर सर्वात आधी आपल्याला समई प्रज्वलित करायची किंवा दिवा प्रज्वलित करायचा आहे. मगच पूजेला सुरुवात करायची आहे. तसेच समईला अक्षता ठेवून आसन द्यायचं आहे. त्यावर त्या समया ठेवायच्या. समया प्रज्वलित करून त्यांना हळदी कुंकू वाहून त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आणि त्यावेळेस आपण शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार असा हा मंत्र म्हणायचा आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे. त्यानंतर नमस्कार करायचा पूजेच्या वेळी दिव्याला आणि आपण सर्वात आधी आपल्या स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करायची आहे. पूजेला सुरुवात करण्याआधी स्वतःला देखील हळदी कुंकू लावणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पूजेची सुरुवात करण्यापूर्वी आपण आचमन देखील करायचं आहे. त्यासाठी डाव्या हाताने आपल्याला पाणी उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. एकदा पाणी घ्यायचं, मग ते प्राशन करायचं म्हणजेच ओम केशवाय नमः. दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं, नंतर म्हणायचं ओम नारायणाय नमः. तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं, मग म्हणायचं ओम माधवाय नमः. नंतर 2 वेळेस पाणी आपल्याला तामणात खाली सोडायचं. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. प्रथम कलश स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश ठेवायचा आहे. तिथे
तांदळाचं अष्टदल कमल तुम्ही काढून घ्यावं, त्यावरती तुम्ही कलश स्थापन करायचं आहे. अष्टदल कमल काढू शकता किंवा तांदूळचा रास ठेवू शकता किंवा स्वस्तिक, तुम्हाला जे काही योग्य वाटेल किंवा जमेल ते तुम्ही काढू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये देखील तुम्ही तांदूळ भरून त्यावर कलश ठेवला तरीही चालेल. तर त्या तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू वाहून मग कलश स्थापना करायची आहे. कलश स्थापना करण्यासाठी घेतलेला कलश आहे तो त्याच्यावरती तुम्हाला ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह बनवून घ्यायचं आहे. त्याच्या दोन्ही बाजूला 2 दांड्या ओढायच्या आहे. मधोमध त्यांना 4 टिंब देखील द्यायचे आहेत. तसेच त्याच्यामध्ये हळदी कुंकवाची त्या तांब्यावरती बोटं तुम्हाला उठवायची आहेत. आता आपल्याला लाल पिवळा जो धागा, त्याला आपण रक्षासूत्र म्हणतो, ते तुम्हाला तांब्याच्या गळ्याभोवती बांधून घ्यायचं आहे. तसेच स्वच्छ पाणी हे जो आपण कलश घेणार आहोत त्याच्यामध्ये भरून घ्यायचं. त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, त्यानंतर एक सुपारी, रुपयाचं 1 नाणं घालायचं, आंब्याची 5 पानं किंवा नागवेलीची 5 पानंही तुम्ही घेऊ शकता, ती घालायची. त्यानंतर त्यावर श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचा आहे. नारळाची शेंडी वरती करायची, अशा प्रकारे ठेवायचा. त्यानंतर आपण कलशाला गजरा वगैरे घालायचा आहे. कलशाला हळदी कुंकू व्हायचं, नंतर अक्षदा व्हायच्या, फुलं व्हायची. अशा प्रकारे आपण कलशाची पूजा करणार आहोत. त्यानंतर इथे अक्षदाचं आसन ठेवून महालक्ष्मीचा फोटो तुम्ही ठेवायचा आहे. फोटोवरती देखील फुलाने आपल्याला स्वच्छ पाणी शिंपडायचं आहे. नंतर फोटो स्वच्छ करून कपड्याने पुसून घ्यायचा आहे व फोटोला अशा प्रकारे तुम्ही विधिवत पूजा करायची. ओलं चंदन लावायचं, नंतर हळदी कुंकू लावायचं. तसे त्या लक्ष्मीच्या फोटोच्या दोन्ही बाजूला गजंत लक्ष्मी असतात, त्यांना देखील तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर लक्ष्मीच्या फोटोला हार घालून घ्यायचा. लक्ष्मीला हळदी कुंकू फुलं अर्पण करायची. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा तुम्ही जप करून शकता. त्यानंतर इथे लक्ष्मीची पूजा करण्यासाठी एका तामणामध्ये अशा प्रकारे सजावट करून घ्यायची, तुम्हाला जशी योग्य वाटेल तशी. आणि तुम्ही तिथे लक्ष्मी तांदळामध्ये मूर्ती स्थापन करायची आहे. लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला जर तुमच्या घरी नसेल, तुमच्या जवळ नसेल, तर तुम्ही लक्ष्मी स्वरूप म्हणून एखाद्या सुपारीची जोडपे व विड्याच्या पानावरती स्थापना करून पूजा करू शकता. पण माझ्याकडे लक्ष्मीची मूर्ती आहे, त्यामुळे मी इकडे अष्टदल लक्ष्मीचं कमळ, जे कमळ आहे ते काढणार आणि तांदळामध्ये ही मूर्तीची पूजा करणार आहे. तर 4 ठिकाणी तुम्हाला जोडविड्याची पानं ठेवायची आहेत आणि एका तामणामध्ये आपल्याला अक्षदाचं आसन ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. कोणतीही पूजा करताना सर्वात आधी गणपती बाप्पांचा आराधना केली जाते. गणपतीची पूजा केल्याने आपली कोणतीही पूजा ही आहे ती निर्विघ्नपणे पार पडते. गणपतीच्या पूजेशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते. त्यासाठी सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची. मग त्यांना अक्षदाचं आसन ठेवून बाप्पांची मूर्ती त्याच्यावर ठेवायची, विधिवत त्यांचा अभिषेक करायचा. नंतर तुम्ही जी सुपारी स्थापन करणार असाल तर ती सुपारी गणपती बाप्पा म्हणून तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आणि त्याची देखील स्थापना करायची. त्यावेळी तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा अशा मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्ही ओम श्री गणेशाय नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा देखील जप करू शकता, ते देखील चालेल. पूजा करत असताना कधीही मुक्काने म्हणजेच गप्प बसून पूजा करू नये. मंत्र जप चालू ठेवावा, तेव्हा त्या पूजेचं तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे फळ मिळत असतं. त्यानंतर पहिल्या जोडविड्याच्या पाण्यावर अक्षदा ठेवायच्या, त्यावर हळदी कुंकू व्हायचं. त्यावरती तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल, श्रीयंत्र असेल, तर तुम्ही श्रीयंत्र देखील मांडू शकता दुसऱ्या जोडविड्याच्या पानावर. किंवा लक्ष्मीची प्रतिमा असलेली चांदीचं नाणं देखील घेऊ शकता. यापैकी काही नसेल तर तुम्ही एक सुपारी लक्ष्मी स्वरूप पूजू शकता. लक्ष्मीची मूर्ती वरती पहिल्यांदा तुम्हाला स्वच्छ अभिषेक करायचा आहे, त्यांचे पंचोपचारे पूजा करायची आहे आणि नंतर जोडवेड्याच्या दुसऱ्या पानांवरती त्यांची विधिवत पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. पूजा करत असताना तुम्हाला महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र देखील चालेल किंवा ओम लक्ष्मी
महालक्ष्मी नमः या साध्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. त्यानंतर लक्ष्मीला तुम्हाला हळदी कुंकू फुलं अर्पण करायची, कापसाचं वस्त्र अर्पण करायचं. या दिवशी लक्ष्मीची पूजा करत असताना तुम्ही श्रीसूक्तांचं पठण करायचं आहे किंवा महालक्ष्मी अष्टकमही तुम्ही म्हणू शकता. नंतर आपण भगवान कुबेरांची पूजा करून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला तांबणामध्ये त्यांना अक्षताचं आसन देऊन त्यांचे विधिवत अभिषेक करायचा व त्यानंतर त्यांची तिसऱ्या जोडपी विड्याच्या पानावरती तुम्ही ही ची जी प्रतिमा आहे ती सुपारी म्हणून त्यांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अक्षता धूप दीप नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर धूप ओवाळून घ्यायचा. त्यानंतर आपल्या सर्व देवदेवतांची मिळून एक सुपारी आपल्याला इथे स्थापन करायची आहे. त्यांची देखील अशीच विधिवत पूजा करून घ्यायची आहे. सर्व देवदेवतांची सुपारीची पूजा आपण करणार आहोत तर त्या आपल्याला कुलदेवतेचं स्मरण त्यावेळेस आपल्याला करायचं आहे किंवा तुम्ही ओम श्री कुलदेवताभ्यो नमः या मंत्राचा देखील जप करू शकता. तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण केले तरी देखील चालेल. नंतर सुपारीला विधिवत अभिषेक घालायचा आणि त्यांच्या चौथ्या जोडविड्याच्या पानावरती स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू कापसाचं वस्त्र फुलं अर्पण करून धनलक्ष्मीची कृपा प्राप्ती व्हावी यासाठी श्रीयंत्राची पूजा सर्वात जास्त लाभदायक ठरते. श्रीयंत्राची पूजा केल्याने लक्ष्मी माता विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यामुळे लोक आपल्या घरी श्रीयंत्राची स्थापना करतात, पूजा करतात. श्रीयंत्राची पूजा विधीपूर्वक केल्याने सुखसंपत्ती सौभाग्य आणि समृद्धी सदैव घरामध्ये कायम टिकून राहते. देवी लक्ष्मी ही स्वतः धनाची देवी आहे. तिला धन अर्पण करण्याऐवजी तिला भक्ती अर्पण केल्याने लाभ होतो. अशा परिस्थितीत देवीला लक्ष्मीला प्रिय अशा श्रीयंत्राची पूजा आपण आवश्यक करावी. देवी लक्ष्मीचे प्रिय असे श्रीयंत्राचे केवळ धार्मिक महत्त्व नाही तर या यंत्रामध्ये मनशांती करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित किंवा प्रसारित करण्याची शक्ती देखील असते. श्रीयंत्र जसं की नावावरून कळतं की हे धनप्रदाय देवी श्री लक्ष्मीचं यंत्र आहे. ज्या घरामध्ये श्रीयंत्र स्थापित केलं जातं तिथं देवी लक्ष्मी निवास करते. एक अशी आख्यायिकेनुसार एकदा देवी लक्ष्मी रुसून वैकुंठामध्ये निघून गेली. त्यांची सर्वत्र शोधाशोध होतो. त्यामुळे सर्वत्र गदारोळ उडतो आणि त्यावेळेस त्यांना प्रसन्न करण्यासाठी देवगुरु बृहस्पती श्री यंत्राची स्थापना केली आणि पूजा करण्यास सांगितली. त्यामुळे देवी लक्ष्मीस पृथ्वीस येण्यासाठी भाग पडले आणि अशा प्राचीन काळापासून हिंदूंनाही श्री यंत्राची उपासना माहीत होती. हे यंत्र प्राचीन हिंदू राजाने आपल्या देवपूजेच्या वेळेस पूजत नित्यनियमाने ठेवत असत. आजही कोट्यवधी देवपूजेमध्ये श्रीयंत्र वापरले जाते. संसारी माणसाने यंत्राची दररोज उपासना केल्याने त्याला संसारिक सुख तर मिळतेच पण आध्यात्मिक प्रगती देखील होते. तसेच घरामध्ये श्रीयंत्र असेल त्याची पूजाही अवश्य करावी. श्रीयंत्र नसेल तर दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही श्रीयंत्राची खरेदी करून आणू शकता. श्रीयंत्राला महालक्ष्मीचे आसन असे देखील म्हटलं जातं. श्रीयंत्रावरती देखील आपल्याला पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृताने असा विधिवत अभिषेक करायचा आहे. नंतर त्यांची जोडविड्याच्या पानावरती अक्षता ठेवून विधिवत पूजा करून घ्यायची आहे. श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन तुम्ही करू शकता. श्रीयंत्र बहुधा सदैव आपल्याला कमलगट्ट्याची माळ देखील ठेवायची आहे. आता ही यंत्रावरती 108 कमळाची फुलं आपल्याला अर्पण करायला जमत नाही पण अशा वेळी जर आपण कमलगट्ट्याची माळ श्रीयंत्रावर ठेवली तर आपण देवी लक्ष्मीला 108 फुलं अर्पण करण्याचा जो पुण्य असतं ते आपल्याला प्राप्त होतं. श्रीयंत्राची पूजा करत असताना ओम श्रीं ह्रीं क्लीं कमले कमलाय प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप जास्तीत जास्त वेळा करावा. यानंतर आपल्याकडे कवड्याची पूजन करून घेणार आहोत आपण इथे. तुम्ही 5 किंवा 7 किंवा 11 अशा पूजेमध्ये कवड्या वापरू शकता. त्याचबरोबर तुम्हाला गोमती चक्राची देखील पूजा करायची आहे. तुमच्याजवळ जर गोमती चक्र असेल तर तुम्ही ते पूजेमध्ये वापरू शकता आणि जर गोमती चक्र नसेल तुमच्याजवळ तर लक्ष्मीपूजनासाठी तुम्ही हे विकत देखील आणू शकता. कवड्या किंवा गोमती चक्र जे आहेत ते तुम्हाला 1, 5, 7, 11 अशा पद्धतीमध्ये विकत आणायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला त्यांचा विधिवत अभिषेक करून लक्ष्मीचा मंत्रजप करायचा आहे आणि त्यानंतर त्या कवड्या ज्या आहेत त्या तांदळामध्ये प्रस्थापित करायच्या आहेत. देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये एकतरी कवडी असलीच पाहिजे अशी मान्यता आहे. कवडीशिवाय लक्ष्मी पूजा करू नये. समुद्र मंथनातून देवी प्रकट झाली होती आणि त्यावेळी देखील कवडी समुद्रातून मिळाली. म्हणून लक्ष्मीची पूजा करून संपत्ती प्राप्त करायची असेल तर लक्ष्मीच्या पूजेमध्ये कवड्या वापरणे
करणे आवश्यक आहे. तसेच पिवळ्या कवड्यांचा तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता आणि त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करायची आहे. तुम्ही रोज या कवड्या पूजू शकता किंवा या कवड्या लक्ष्मीपूजनामध्ये पूजल्यानंतर त्या कवड्या तुम्ही तिजोरीमध्ये पिवळ्या कपड्यामध्ये बांधून किंवा लाल कपड्यामध्ये बांधून गुंडाळून ठेवून देऊ शकता, असे देखील चालेल. लक्ष्मीपूजन सुरू असताना आपल्या घरातील सर्व खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आहेत. तसेच लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणासमोर आर्थिक व्यवहार करू नये, कारण या दिवशी आपण पैशाची देखील पूजा करत असतो. त्यामुळे त्या दिवशी आपण सायंकाळनंतर कोणालाही आर्थिक व्यवहार करू नये. महालक्ष्मीसाठी आपल्याला एक विडा देखील ठेवायचा आहे. जोड विड्याच्या पानांवर खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. विड्यावरती हळदी कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत. महालक्ष्मीची पूजा ही भगवान विष्णूंशिवाय अपूर्ण असते. त्यासाठी महालक्ष्मींची पूजा झाल्यावर आपल्याला भगवान विष्णूंचे स्मरण करायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 16 वेळा आपल्याला जप करायचा आहे. लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख अर्पण केल्याने देखील भक्तांच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहते. आपल्या उजव्या हाताला शंख ठेवायचा आहे आणि डाव्या हाताला आपल्याला घंटी ठेवायची आहे. शंखावरती चंदन लावायचे आहे आणि शंखाला कधीही हळदी कुंकू लावलं जात नाही हे लक्षात ठेवा. त्यानंतर घंटीला देखील चंदन लावून हळदी कुंकू लावून घ्यायचं, फुलं अर्पण करून घ्यायची आणि आपण अशी विधिवत पूजा करून घ्यायची. या दिवशी धान्याच्या राशीची देखील पूजा केली जाते. तर इथे मी तुम्हाला सांगते की अक्षदा समोर ठेवून घ्यायच्या, त्यानंतर त्या अक्षदांचं आसन द्यायचं आणि त्यावर धान्याने भरलेली सुगड तुम्हाला ठेवायची आहे. कारण ही लक्ष्मी आहे, केवळ पैसा अडका नसून सोने, चांदी, संपत्ती, संतती, धान्य, गुरे, ढोरे, वासरे या सर्वनाच लक्ष्मी समजले जाते. त्यामुळे आपण धान्याची देखील या दिवशी पूजा करायची असते. बघा, काही ठिकाणी 5 सुगड घेतल्या जातात, काही ठिकाणी 7 सुगड घेतल्या जातात आणि त्यांची विधिवत पूजा केली जाते. पण काही ठिकाणी सुगड पूजले देखील जात नाही. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. काही ठिकाणी एक सुगडीमध्ये नाणे, दुसऱ्या सुगडीमध्ये बत्तासे, तिसऱ्या सुगडीमध्ये लाह्या आणि इतर सुगडीमध्ये धान्य भरून ठेवलेले असते. अशा दिवशी या लक्ष्मीपूजनाच्या लाह्या आणि बत्ताशांना खूप महत्त्व असतं. त्यामुळे तुम्हाला या दिवशी आवश्यक लाह्या आणि बत्ताशे पूजेमध्ये ठेवायचे आहे. तसेच मीठ हा लक्ष्मीचा भाऊ आहे. तो देखील समुद्र मंथनातून माता लक्ष्मीच्या पाठोपाठ बाहेर आला. मीठ हे संसारातील सार आहे. ते नसले तर आयुष्य आळणे होईल. मीठ हे निसर्गाने दिलेली भेट आहे. यामुळे इथे 5 ठिकाणी अक्षदाचे आसन ठेवून त्यावर मी काही तुम्हाला सांगते की ड्रायफ्रूट, वेलची, लवंग, मीठ यांची पूजा देखील तुम्ही करू शकता. तर बघा, वेलची आणि लवंग माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तर यासाठी तुम्ही एक वेलची, एक लवंग का होईना माता लक्ष्मीला या दिवशी अर्पण करायचे आहे. त्यासोबत या दिवशी तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणी आणि मीठ देखील आणायचं आहे आणि त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. मिठाची पूजा ही न विसरता आवश्यक करणे गरजेचे आहे, कारण लक्ष्मीपूजन हे मिठाच्या पूजेशिवाय अपूर्ण मानलं जातं. यासाठी अशा लक्ष्मी पूजनाच्या वेळी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये नक्की या ज्या वस्तू आहेत त्या पूजायच्या आहेत. तर यानंतर आपण केरसुणीचं देखील पूजन करणे खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे. त्यानंतर आपण काय करायचं की अक्षदा ठेवायच्या, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावर केरसुणी ठेवून मग केरसुणीला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहून तसेच लक्ष्मीला ही धनाची देवता असल्यामुळे आपण लक्ष्मीची पूजनाच्या दिवशी पैशांच्या, सोन्यांची तसेच आपल्याजवळ काही पासबुक, ATM कार्ड जे काही असेल ज्यामध्ये आपण वर्षभरामध्ये आपल्याला पैसा ज्याच्याकडून मिळतो त्या सर्व गोष्टी आपल्याला इथे पूजायच्या आहेत आणि त्यावर हळदी कुंकू, अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. तर पैसा म्हणजे लक्ष्मी आणि आपण जे काही सोनं, नाणं आणि आहे त्याची देखील पूजा आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी म्हणून करून घ्यायची आहे. त्यासाठी त्यामध्ये बघा, पूजेच्या वेळेस अक्षदांचं आसन ठेवून त्यावर ह्या पैसे वगैरे तुम्हाला ठेवून घ्यायचे आहेत किंवा मग तुमच्याकडे जे काही सोनं नाणं असेल ते देखील तुम्हाला या अक्षदांवरती ठेवून पैशाची व सोन्या नाण्याची विधिवत पूजा तुम्हाला करायची आहे. आता पैशाचे कितीही नोट्या ठेवा तरी त्यावर तुम्हाला 1 रुपयाचं नाणं आवर्जून ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण आपल्या घरातील धनाची पूजा करून घेणार आहोत. तसेच
प्रत्येक भागानुसार पद्धती ह्या थोड्याफार होईना का वेगळ्या असू शकतात. त्यामुळे आपल्या भागामध्ये कशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. ही सर्व पूजा आपण अगदी मनोभावे करायची आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण घरामध्ये कोणतेही वादविवाद, भांडणं, कटकट अशा गोष्टी करू नयेत. आता इथे मी तुम्हाला सर्व पूजा विधी कसा करायचा, दागिन्यांची, पैशाची पूजा कशी करायची ही देखील सांगितले आले. तसेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला या सगळ्या देवदेवतांचं विधिवत पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला पाण्याने भरीव चौकोन करून घ्यायचा, त्यावर आपला नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्य तुम्ही 5 फळांचा, गोड मिठाईचा किंवा आपण जे दिवाळीचे फराळ बनवतो तर त्या फराळामध्ये तुम्ही नैवेद्यासाठी काही जे गोड पदार्थ केलेले असतात त्याचं नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवायचं आहे. काही ठिकाणी लक्ष्मीपूजनच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवला जातो. तसेच काही ठिकाणी आपण जे दिवाळीचे घरात पदार्थ बनवतो त्याचा नैवेद्य दाखवला जातो, मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारे प्रत्येकांची वेगवेगळी अशी पद्धत असते, त्या पद्धतीने नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरून घ्यायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं 3 वेळा म्हणायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या पूजेमध्ये धणे देखील पुजायचे आहेत. 1 वाटीमध्ये धणे घ्यायचे आहेत थोडेसे, त्यामध्ये तुम्ही त्याची देखील पूजा करायची आहे. आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी या धण्याची पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही हे धणे एखाद्याला बोलक्यामध्ये किंवा एका वाटीमध्ये देखील भरून घेऊ शकता. त्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी धण्याला अत्यंत महत्त्व आहे. धन्यावरती देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, त्यानंतर पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर सर्व धणे आपण या वस्तूंची पूजा केलेली आहे त्या वस्तूंवरती आपल्याला व्हायच्या आहेत. त्यानंतर या सर्व पूजेवरती आपल्याला लाह्या देखील व्हायच्या आहेत. या दिवशी लक्ष्मी मातेला लाह्या अर्पण केल्या जातात. तर यानंतर आपण काही मातीचे दिवे घेतलेले असतील तर ते सर्व मातीचे दिवे आपण प्रज्वलित करून घेणार आहोत. यात सर्वात शेवटी धूप ओवाळून घ्यायचा आहे, आरती ओवाळून घ्यायची आहे. तर तुम्ही सर्वात शेवटी घंटी वाजवून आरती म्हणायची आहे. यामुळे तुम्ही सर्वात आधी गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे, त्यानंतर महालक्ष्मीची आरती म्हणायची आहे. त्यानंतर तुमच्या घरातील सर्व मंडळींनी एकत्र येऊन आरती करावी, घंटानाद करायचा, हात जोडून देवीपुढे घरातील सर्व मंडळींनी एकत्र येऊन आरती करावी. त्यानंतर हात जोडून देवीपुढे तुझी पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि मनापासून केलेली आहे. तू त्याचा स्वीकार कर आणि आम्हा सर्वांना निरोगी उदंड आयुष्य मिळू दे. तुझी कृपा आमच्या कुटुंबावरती नेहमी अशीच राहू दे. देवीला अशी प्रार्थना करायची आहे. तसेच पूजा झाल्यानंतर तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील तर त्या तुम्ही सेवा महालक्ष्मीच्या करू शकता. महालक्ष्मी अष्टकम, श्रीसूक्तम किंवा महालक्ष्मी मंत्र 108 वेळा तुम्ही जप करू शकता. सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना करावी. आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करा अशी प्रार्थना करावी. अशा प्रकारे लक्ष्मीपूजनाचा पूजा इथे संपन्न आणि संपूर्ण करावी. तुम्ही सुद्धा या दिवाळीच्या दिवशी अशा पद्धतीने लक्ष्मीपूजन अवश्य करा आणि अगदी सोप्या पद्धतीने मंत्र अभिषेक सहित पूजा करा. तुम्हाला सुद्धा खूप छान आणि प्रसन्न वाटेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा. त्यामुळे माझ्या चॅनलवरती जेव्हा पण असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ येतील त्यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपूया. उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.